बातमी अकोल्यामधून। अकोटच्या तालुक्यामधील कुटासा येथील जौखेड शिवारामध्ये अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या कपाशीचं पीक उपटल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। किशोर सारंगधर शिवटे आणि सुरेश डाबरेराव, योगेशराव भिवटे, उमेशराव दौंड आणि अमोल नांदुरकर यांच्या शेतामधील कपाशीचं पीक रातोरात नष्ट करण्यात आले। या घटनेमुळे शिवारामध्ये मोठी खळबळ माजली असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत। या प्रकाराबाबत दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्यता असून 2016 पासून शेतकरी या प्रकरणामध्ये गंभीर दखल घेत दोषींवरती कडक कारवाई करावी अशी मागणी करतात। यांचं पण नुकसान आहे आणि तसेच उमेश दिलीपराव दौंड यांचं पण नुकसान आहे आणि योगेश सारंगधर भिवटे माझा भाऊ त्याच्या पण शेतात नुकसान आहे। असे बरेचशा आणि सुरेश डाबरेराव यांच्या पण शेतात नुकसान आहे। आम्ही हे 4-5 व्यक्तीच आहो की यांच्या शेतात भरपूर वेळेस असं हर वेळेस आमच्याच 5-6 जणांच्या शेतातच खूप नुकसान होत आहे। म्हणून मला एकच इच्छा आहे की बाबा याच्यावर कोणी व्यक्ती असेल याच्यावर भरपूर कोणती तरी तक्रार व्हायलाच पाहिजे।